आजी काय काय झालं? काही स्वप्न वगैरे पडलं का? हो खूपच भयंकर। आजी कुठे आहेत? आजी बाहेर असेल किंवा देवारात असेल। काय झालं? नाही काय स्वप्न होतं? नाही काही नाही, मी आलेच। अहो पोहे कर आज तू, पण मिरच्या कमी घाल त्याच्यात, फोडणी नीट झाली पाहिजे आणि सगळं कढीपत्ता कोथिंबीर। मी बरे आहात ना आजी? हो अगं, मला काय धाड भरली, चांगली आहे मी, काय म्हणलं। काय झालं नंदू? आजी तुम्ही नंदू म्हणालात मला? तुला आवडलं नाही का? नाही नाही नाही, खूप आवडलं। अहो, बाबा म्हणतात मला नंदू, म्हणजे मला एकदम घरी असल्यासारखंच वाटलं। मग काय म्हणू तुला मी, म्हणजे नंदू म्हणू की स्वानू म्हणू की असं स्वानंदीचं नंदी म्हणू? मॉम मॉम, ही नंदू मग दादा काय नंदी बाई? हसायला काय झालं तुला? आई तुम्ही लक्ष देऊ नका त्याच्याकडे, त्याच्या मनात तसं काही नसतं। मनात काही नसतं काय? डोक्यात सुद्धा काही नसतं त्याच्या। तसं नाही आई, अहो घरी बसून बसून कंटाळलाय होतो। एकीकडे आपणच म्हणतो ना, रिकामं डोकं शैतानाचं घर। मग आज किती किती महिने झाले तो घरी बसलाय सांगा, काय करणार तो तरी? समरला सांगा ना, आता पुरे झाली त्याची शिक्षा, कळलंय ना आता त्याला, त्याचं चुकलंय ते। मग आता बोलव म्हणावं ऑफिसमध्ये, तरुण मुलगा घरी बसू नये, कसं वाटत असेल त्याला, किती परिणाम होत असेल त्याच्या मनावर सांगा। ऑफिसमध्ये आनंद पण नाहीये आई, समरला स्ट्रेस आहे, हे सगळं अंशुमनला कळतंय, दिसतंय, पण तो काहीही करू शकत नाहीये, ह्याचा त्रास होतोय त्याला। सांगा ना प्लीज समरला, आता येऊ दे म्हणावं अंशुमनला ऑफिसमध्ये। आज तर त्याच्या पॉलिसीचं रिन्युअल पण आहे। मग नाही म्हणजे आधी अंशू या सगळ्या गोष्टी बघायचा ना, वकील, लीगल पेपर्स, सगळंच। आता सगळं समरवर एकट्यावर पडतंय, म्हणून त्याला मनातून खूप त्रास होतोय। आई प्लीज एकदा बोला ना, समर काय तुमच्या शब्दाबाहेर नाहीये, त्याला म्हणा प्लीज आता अंशूला येऊ देत ऑफिसमध्ये, आता झालाय त्याला त्याचा चुकीचा पश्चाताप। म्हणून रोहिणीवर हंटर उगारला का त्याने? स्वानंदी, अगं तो रागाच्या भरात गेला ग, पण तू पण फोडून काढलंसच ना त्याला। झालं ना ते, आता अंशुमन चुकीचाच वागलाय, पण तो का चुकीचा वागतोय हे जरा बघा ना। हे बघ मल्लिका, पिंट्या विचार करून निर्णय घेतो आणि अंशुमनचं वागणं सुधारलंय असं वाटत नाही मला अजिबात। उलट मी तर पिंट्याला सांगणार आहे की अंशुमनची पात्रता आहे की नाही ते आधी बघ आणि मगच त्याला ऑफिसमध्ये बोलव। आधीच पिंट्याच्या डोक्याला काय कमी त्रास नाहीये आणि त्याच्यामध्ये ना ह्यानी घोळ घालायला नको आणखी। बसू दे ह्याला घरात, येऊ दे कंटाळ, बघूया काय करतोय तो।
हा एवढा ढिसाळपणा कसा असू शकतो कामात? कुठल्याही गोष्टी फिक्स कशा नाहीयेत? कुठल्याही गोष्टी विचारल्यानंतर त्याची उत्तरं का नाहीयेत तुमच्याकडे? कुठल्याही मीटिंग फिक्स होत नाहीत, क्लायंट बरोबरच्या मीटिंग फिक्स होत नाहीत, डिपार्टमेंटच्या मीटिंग फिक्स होत नाहीत. मीटिंग फिक्स झाल्या तर त्या सतत पोस्टपोन होतात. हे काय चाललंय? कुठल्याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला विचारली की गोंधळलेपणा असतो तुमच्या चेहऱ्यावरती. असं वाटतं की ज्युनियर केजीच्या मुलांना घेऊन आलोय पिकनिकला मी. आणि बाकी सगळ्या गोष्टी करीन ना मी. तुम्हाला हव्या तेवढ्या सुट्ट्या देईन, तुम्हाला पर्स देईन, उत्तम पॅकेज देईन, कंपनीतलं वातावरण चांगलं ठेवीन. पण हा कामाच्या बाबतीतला ढिसाळपणा मी अजिबात खपून घेणार नाही. आणि एक लक्षात घ्या, आजपर्यंत आपल्या कंपनीत डाऊन सायझिंग करायची वेळ आली नाही, माणसानं काढण्याची वेळ आली नाहीये. पण तुमचं जर हे कामाच्या बाबतीतलं दुर्लक्ष असंच चालू राहिलं ना तर मला तेही करायला लागेल एक दिवस. अंत पाहू नका माझा. जा आता आपापली कामं करा नीट आणि सांगा मला रिपोर्ट करा वेळेत. अगं ठीक आहे ना, स्वप्न होतं ते. हो पण हे असं? मला सांग, तू काल काय विचार करत होती झोपण्याच्या आधी? हा म्हणजे आजींचाच विचार करत होते, कारण काल मी त्यांना भेटून वर येत होते तेव्हा माझं वय झालंय आता, आणि आता काय असं वेड्यासारखं बोलत होते त्यामुळे मी डिस्टर्ब झाले होते थोडी. तेच त्यामुळेच तू ना पॅरानॉइड झालीस. मनी वसे ते स्वप्ने दिसे म्हणतात ना, तसं झालं बहुतेक माझं. हा होतं असं कधी कधी. काय ना, आपण झोपण्याआधी जो विचार करतो ना ते सगळं आपल्याला पुन्हा स्वप्नात दिसतं. असे विचार येतात आणि ते स्वप्नात कन्वर्ट होतात. एवढंच, काही काळजी नको करूस. नाही, नॉट नेसेसरी. काय कधी कधी ना इंट्युएशन्स पण असतात. हो, अरे सांगू दे ना, जी सेन्सिटिव्ह लोक असतात ना तुझ्यासारखी स्पेशली, त्यांना होतात असे इंट्युएशन्स. बापरे, एक मिनिट, म्हणजे काय अर्थ होता याचा? स्वानंदी, मी काही घाबरवत नाहीये तुला, पण मला असं म्हणायचंय की दुर्लक्ष पण नका करू, अलर्ट राहा, असं मी म्हणते. नाही नाही, मी दुर्लक्ष वगैरे तर अजिबातच नाही करणार आहे. ते सगळं फुटेज एकदा रिकव्हर झालं ना की हे सगळं टेन्शन कमी होईल. एकदा हा पुरावा दाखवते मला, मग ना मी सगळ्या बाबतीत राजवाडेंना अशी सावध करत राहणार आहे. मुळात त्यांना पटू दे ना आता की काकू आणि अंशुमनचा मूळ हेतू आहे ना तोच बरा नाही आहे. हे बघ स्वानंदी, मी तेच बोलतीये, कारण तुलाही माहितीये, आम्हालाही माहितीये, त्यांना फक्त समरची प्रॉपर्टी हवी, बाकी काही नाही. समरलाच हे कळत नाहीये. तरी नशीब अंशुमनला ऑफिसमध्ये जाण्यावर बंदी आहे, नाहीतर समोरला मॅनिप्युलेट केलं असतं तिकडे. आपण अर्धी लढाई इथेच जिंकलोय. हो ते ठीक आहे आनंद दादा, पण त्यांचे हे जे खरे चेहरे आहेत ना ते राजवाड्यांसमोर आपण जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत पूर्ण लढाई नाही जिंकणार आहोत आपण. आणि मला विचाराल तर मला ही पूर्ण लढाई जिंकायची आहे, ती सुद्धा लवकरात लवकर. कारण ही सगळी माणसं ना फार आतल्या गाठीची आहे. पण सर, काहीच महिन्यापूर्वी तुम्ही व्हील अपडेट केली होती, म्हणजे आता परत एवढा घाईनं व्हील? काही दिवसांमध्ये अशा काही घटना घडल्या की ते पुन्हा एकदा अपडेट करावं अशी गरज निर्माण झाली. मध्यंतरी माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, तुम्हाला कल्पना असेलच. त्या ऍक्सिडेंटमध्ये गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला. नशिबाने माझा जीव वाचला. आणि असं जर काही घडलं तर मग या सगळ्याचा सांभाळ कोण करणार? राजवाडी कुटुंबाची 3 पिढ्यांची लिगसी ती कोण सांभाळणार? आणि खरं सांगू तर त्या ऍक्सिडेंट नंतर मला असं वाटायला लागलं की आपण कुठल्याही गोष्टींसाठी तयार असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींवरती अशा एका व्यक्तीचा अधिकार असायला हवा जो कायम स्वतःपेक्षा सुद्धा राजवाडे कुटुंबाच्या भल्याचा विचार करतो. तो त्याच्या आयुष्यात जे काही करतो ते फक्त त्या कुटुंबाचं चांगलं होण्यासाठी करतो. आणि आत्ता माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच अशी व्यक्ती आहे, माझी आजी.